चैन से सोना है तो जाग जाओ. काय चैन से सोना हो तो जाग जाओ. अरे एक पोरगी येते दरीत काय लोहगडावरून एका पोराला लोटते. केतन अग्रवाल त्याचं नाव. सिया गोयल लोटणाराचे नाव. एक सीता होती रामाची. एक सीता माता होती, सिया माता होती, जिने अग्निपरीक्षा दिली आणि त्या अग्निपरीक्षेमध्ये ती खरी उतरली. तिला आगीचा स्पर्श देखील झाला नाही. आणि आत्ताची सिया रामाला पाक भरडायला निघाली, दरीतनं लोटायला निघाली, त्याच्या डोक्यात कोयता घालायला निघाली, काय काय करायला निघाली. आणि अशी बोट दाखवती बोट. ही बोट छाटली गेली पाहिजे. कटाकट कटाकट. काय कायद्याने छाटली गेली पाहिजे. कळतंय ना. एखादं लेकरू एखादं पोरग मोठं करण्यासाठी त्याचा दवाखाना, त्याचं हागमूत, तो कसा काय वाढवला, त्याला शिक्षण कसं दिलं, किती कष्ट घ्यायला लागतात. पैसा असला काय नसला काय तरी त्याला वाढवण्यात कष्ट घ्यायलाच लागतात. तो जीवाचा तुकडा, तो काळजाचा तुकडा एखाद्याचा मेला, कोणी लोटला दरीमध्ये, कसं वाटेल हो काळजाला. 83 वर्षाचा त्यांचा आजोबा आंदोलन करता करता मेला. नातवाचा मृत्यूचा धक्का त्याला बसलेला होता. त्या केतन अग्रवालनी काय केलं होतं असं तिचं. किती केळी नारळाच्या बागा कापल्या होत्या तिच्या. आणि अजून पोलिसाच्या तावडीत असताना माज किती अर असा बोर्ड दाखवती. असा हे आपण असं करतो, ती असा बोर्ड दाखवतीये. अरे बापरे काय गुरमी. अर हिला काय केलं पाहिजे मग तुम्हीच सांगा आता. हिचा काय अवतार केला पाहिजे. अहो असल्या नाजायज अवलादी ह्या ज्या स्त्री जातीला बट्टा लावायला लागल्यात ना. एक आमची स्त्री होती राणी लक्ष्मीबाई, एक आमची स्त्री होती मासाहेब जिजाऊ, एक आमची स्त्री होती हिरकणी, एक आमची स्त्री होती सावित्रीबाई फुले, एक आमची स्त्री होती दगडाबाई शेळके, एक आमची स्त्री होती अनाथांना तिने सांभाळलं सिंधुताई सपकाळ. आणि आत्ताची एक स्त्री आहे काय करायला लागली. जीव घ्यायला लागली लोकांच्या पोरांचा. न्याय मिळवून देण्याचा, न्याय मिळावा अशीच आमची इच्छा आहे. केतन अग्रवालच्या प्रकरणामध्ये केतन अग्रवाल यांना न्याय मिळावा हेच आमचा हेतू आहे. जरी तो अग्रवाल असला तरी तो भारतीय आहे आणि तरी तो महाराष्ट्रीय आहे. त्याला न्याय मिळावा हीच आमची सरकारकडून अपेक्षा. अशी अनेकांची लेकरं लोकलमध्ये चाकू बक्षून सुद्धा मर्डर झालेले आहेत. काय करता तो ही तुमची पोरं. काय तुम्ही अहो या कुस्तीच्या दंगलीमध्ये या एक वेळा वन मॅन शो खेळा जरा पैलवानासोबत. जेव्हा हाडं तुटतील ना तेव्हा कळतील एखादा पैलवानात किती रग असती. गरिबाच्या लेकरांच्या नादी काय लागतात. काय त्या गरिबाच्या लेकरांचा मृत्यू घेतात हो तुम्ही. काय मारून टाकतात त्याला. पैलवानाच्या नादी लागून बघा. हाताच्या बांगड्या आणि पायाची सगळी हाडं एक करून ठेवून देतील. म्हणून शेतकऱ्याच्या पोराच्या नादाला कुणी लागत नाही पैलवानाच्या. काय जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय संभाजीराजे.